सकाळी 11:30 वाजता सुमारास फिर्यादी जहांगीर खान दिलावर खान राहणार देवची माळा अख्तराबाद मालेगाव हे शिरपूर शहरामध्ये चोपडा रोडवर झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भाने वन विभागाकडे पास घेण्यासाठी शिरपूर शहरात आलेले होते. शिरपूर शहरात वन विभागाच्या कार्यालयात हजर असताना 3 इसमांनी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील वरच्या खिशातून 20,000 रुपये व पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल आणि त्यांच्या इर्टिगा कारची चावी जबरदस्तीने घेतली आणि तिथून पोबारा केला. त्यानंतर सदर इसमाने फिर्यादीचा भाऊ इब्राहिम पठाण याचे मोबाईलवर फोन करून तुला जर गाडी पाहिजे असेल तर 50,000 रुपये दे असे म्हणून गाडी घेऊन पसार झाले. फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किशोरकुमार परदेशी यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकाचे 4 वेगवेगळी पथके तयार केली. शिंदखेडा, नरडाणा, शहादा व शिरपूर या शहरामध्ये शोधार्थ 4 पथके पाठवण्यात आली होती. डीबी पथकाने 4 तास शितापीने यांचा पाठलाग करून तसेच CCTV फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन 3 पैकी 2 इसमांना शितापीने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून मारुती इर्टिगा कार सुद्धा ताब्यात घेतली. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे नाव विचारतं त्यांनी त्यांचे नाव राकेश रावण कोळी तसेच विजय सुरेश निकुंबे दोन्ही राहणार गुजर खुर्दे असे असल्याचे त्यांनी सांगितले. 3रा आरोपी पळून गेलेला आहे, त्याचा शोध आम्ही घेत आहोत. सदर आरोपितांकडून 1 इर्टिगा कार, 1 पोको कंपनीचा मोबाईल, 20,000 रुपये रक्कम रोख असा एकूण 6,30,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून सदर आरोपी क्रमांक 2 विजय सुरेश निकुंबे याच्या विरुद्ध 2 गुन्हे पोस्टीला दाखल असून हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेले असून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नियंत्रणाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे.